महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. विरोधी पक्षनेतेपदावरनं वाद पेटण्याची चिन्ह. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद आम्ही सोडलं तर विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्या, नाना पटोलेंनी केली मागणी. विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरनं विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात हाय व्होल्टेज ड्रामा. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड पोहोचले विधानभवनात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप. धनंजय मुंडेंबाबत येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय. मुंडेंवर सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळे निर्णयाची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. सरकारमध्ये नैतिकता नाही, सरकारला अहंकार आलाय, तर धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती. आज 2 राजीनामे होतील अशी अपेक्षा. रोहित पवारांची सरकारवर सडकून टीका. धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, तर वाल्मिक कराड आणि गँगला कोण वाचवत होतं? संदीप क्षीरसागरांचा सरकारला थेट सवाल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत ढासळली. उपचारासाठी तातडीनं छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. काल पुणे दौऱ्यादरम्यान प्रकृती बिघडल्याची माहिती. नगरमध्ये किराणा दुकानात 20 जणांच्या टोळक्याकडनं धुडगूस. दुकान मालकावर जीवघेणा हल्ला. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद. मनमाड नांदगावात एसटी कंडक्टरची मुजोरी. विद्यार्थ्यांना एसटीत चढू दिलं जात नाही, तर काही वेळा मेंढर असा उल्लेख. विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतकडे मांडली व्यथा. जागतिक वन्य दिवसानिमित्तानं पंतप्रधान मोदींनी गुजरातमधल्या गीर अभयारण्यात केली सफर. आशियाई सिंहांची केली फोटोग्राफी.